दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हीची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळुत्तमचा लादलो पावन झालो चराचरी हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाई नावडी हीची माझी सर्व जोडी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा देवाकडे मागणं मागणारा अत्यंत चिंतनी आणि मननी असा अभंग आहे. विठाला विठाला आपण गेले 6 दिवस या ठिकाणी केदारलिंग महाराजांची सेवा केलेली आहे आणि सेवा केल्यानंतर आपल्याला मेवा मिळत असतो. आज आपल्याला मेवा मागायचा आहे. मागायचं का नाही? होय ना? का काहीच नाही मागायचं तेव्हा? अहो मागायचं. आज आपल्याला मागायचा हक्क आहे. तुम्हाला सांग, सेवा न करता जर मागितलं तर मात्र तो दोष आहे. असं आहे, जसं महिनाभर काम केल्यानंतर 1 तारखेला आपल्याला पगार मागण्याचा हक्क प्राप्त होतो आणि जर आपण महिनाभर कामच नाही केलं आणि जर पगाराच्या लाईनीत उभं राहिलो तर पगार मिळेल काय? नाही मिळणार, कारण कामच केलं नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, काम न करता पगार घेणं हे मात्र अनुचित आहे शास्त्राच्या दृष्टीने. साकरी वाचून खाणे अनुचित वेतन. तशी आपण देवाची 6 दिवस चाकरी केलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला देवाकडे मागण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. ज्याला जे मागायचं ते मागा तुमच्या मनाने. आणि तुकाराम महाराजांच्या मनाने काय मागायचं हे मी आजच्या अभंगात सांगणार आहे. विठाला गेली 46 वर्ष आपल्या हरदखळे गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला. पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने आपला जो फड आहे त्या फडाचे मालक धोंडोपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्या काळामध्ये दादांच्या फडावर एकमेव आपल्या भागातले वारकरी असणारे कुर्णेकर बाबा त्यांच्या कृपा प्रसादाने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आणि तो सहज सुरू झाला बरं का. त्याला काय फारसं काही तसे प्रयत्न करावे लागले, भरपूर प्रयत्न करावे, कारण ती प्रतिकूल परिस्थिती होती त्या काळामध्ये. आणि 1979चा हा काळ आहे महाराज. त्यावेळेला हे एवढं भव्य दिव्य मंदिर नव्हतं, हा पत्र्याचा सभा मंडप नव्हता, त्यानंतर इथं लाईट सुद्धा नव्हती. कस काय कार्यक्रम केला असेल त्या काळात? पण मी पहिल्या कार्यक्रमापासूनचा साक्षीदार आहे. पहिल्या कार्यक्रमापासून माऊली आणि मी आम्ही दोघे पहिल्या कार्यक्रमापासून आहे. तुम्ही मला तुमचा कस काय परिचय झाला? मग आपल्या भागातल्या राजापूरचे एक मोठे राजाराम पवार म्हणून मुंबईला मोठे गायक होते आणि आम्हाला पहिल्यापासून थोडा गायनाचा छंद होताच. एखादा चांगला गायक दिसला तर त्याला जाऊन भेटायचं, ते चर्चा करायची. त्याप्रमाणे राजाराम बुवांचं गायन आम्ही ऐकलं आणि त्यांच्या जवळ जाऊन बसलो. म्हटलं, महाराज कोणतं गाव? म्हटले राजापूर. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही.
मग आम्ही थोडे गायक होतोच ना त्या काळामध्ये. मग आम्ही राजाराम बुवा आम्ही अशी कीर्तनामध्ये चाली म्हणायचो. मग चांगला परिचय झाला त्यांचा. ते गोवंडीच्या पुढे जे क्षेत्र आहे ना तिथं राहायला. आता मुंबईला जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे आम्ही जायचो, राजाराम बुवा असायचे. घट्ट परिचय झाला आणि योगायोगाने आपल्या गावचे वैकुंठवासी आणि भक्तीपर्यंत पांडुरंग बाबा गुरु यांना उपरती झाली. मुंबईचे कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांना मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपल्याही गावामध्ये असा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे. मग त्यांनी ती इच्छा राजाराम बाबांना बोलून दाखवली. कारण एका भागातले पांडुरंग बाबा इथले आणि राजाराम बाबा राजापूरचे एका भागातले असल्यामुळे परिचय होता. बाबा म्हटले राजाराम बाबा आपल्या हरदखळे गावामध्ये आपला कार्यक्रम करायचा आहे. पण कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर आपला वाजवणार पाहिजे, गाणारे पाहिजे, कीर्तनकार पाहिजे, आणायचे कुठून? राजाराम बाबा म्हटले माझ्या ओळखीची 2-3 माणसं चांगली परिचयाची आहेत आणि ते गातातही बी, वाजवतातही बी, कीर्तनही करतात. बात म्हटले मग तर कामच झालं आपलं. मग राजाराम बुवांनी आम्हा दोघांना आमंत्रण दिलं, माऊलीला मला. मग आमचे 2 कार्यक्रम होते आणि तिसरे कीर्तनकार एक सिन्नरचे पांडुरंग बाबा आव्हाड म्हणून मुंबईला जी माणसं होते ना त्याने त्यांचे कार्यक्रम ऐकले असते. प्रत्येक सप्ताहात त्यांचा कार्यक्रम मुंबईला असायचा. त्यांना एक तारीख दिली, मला एक दिली, माऊलीला एक दिली. आम्ही आपलं पहिल्या दिवशी हजर झालो. 3 दिवसाचाच कार्यक्रम होता. 1, 2, 3 दिवस आम्ही थांबलो. गायचो आम्ही, वाजवायचो आम्ही, कीर्तनही करायचो आम्ही. शेवटी पांडुरंग बाबा आले, त्यांनी शेवटचं कीर्तन केलं, काल्याचं कीर्तन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. पण तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्याकरता किंवा नियोजन करण्याकरता या मोठ्या अडचणी होत्या महाराज. एक तर रस्ता धड नव्हता, लाईट नव्हती. इथं ही जागा कमरेत त्याला गवत वाढलेलं असायचं आणि छोटंसं मंदिर होतं. पहिल्याच कार्यक्रमात पाऊस आला, तिथं आतमध्येच कार्यक्रम केला. तर या मंडळीने, गुरुवाडीच्या मंडळीने मुंबईवरून लाईटिंग आणलं. पार कुठं लाईट होती कोणाकडं गुरुवाडीमध्ये, तिथून लाईट जोडली, ती लाईट इथपर्यंत आणली आणि त्या लाईटवर माईक चालला आणि लाईट लागते आणि मग कार्यक्रम झाले. पण दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असे बरेच दिवस कार्यक्रम चालले. नंतर मग इथे लाईट आली, हे मंदिर झालं आणि खऱ्या अर्थाने वाडीनं गावच्या ताब्यामध्ये हा कार्यक्रम दिला. म्हटले आपल्या एका वाडीच्याने हा कार्यक्रम 20 ते त्याचं भव्य स्वरूप यायचं नाही आणि म्हणून आपण हा सगळे हरदखळे ग्रामस्थ म्हणून कार्यक्रम करायचा. आणि जेव्हापासून ग्रामस्थांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला तेव्हापासून मग एक अशी सुधारणा होत गेली. तुम्ही मला कसा करता सांगता, तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमाचा इतिहास कळाला पाहिजे, तो तुम्ही पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे, असं झालंय म्हणून. आणि मग हे मंदिर झालं. मंदिर झाल्यानंतर इथं पुढं पाऊस यायचा, मंदिरात जागा नसायची. मग हा पत्र्याचा भव्य मंडप झाला, इथं फरशी बसवली गेली, नाहीतर इथं कमरेत गवत मारलेलं असायचं. आणि मग पुढे पुढे कार्यक्रम चालून एक पुन्हा क्रांती झाली आपल्या 36व्या वर्षामध्ये का 25व्या वर्षात, 36व्या वर्षात, मग 25व्या वर्षामध्ये अशी क्रांती झाली का मी आमच्या भागामध्ये कार्यक्रम करत असताना 7 ते 9 कीर्तन करायला लागलो आम्ही. आणि 7 ते 9 कीर्तन केलं तर 9 वाजता सगळ्यांना प्रसाद द्यायचा असं ठरलं. आमच्याच गावात कमी झाली होती माणसं, म्हणून म्हटलं असं करा तुम्ही आता 7 ते 9 कीर्तन घ्या. मग 7 ते 9 कीर्तन घ्या म्हटल्यानंतर बऱ्याचशा जुन्या लोकांचा विरोध झाला. अहो 7 ते 9 कुठं कीर्तन असते का? लोकांना त्यावेळेला दारा काढायच्या, स्वयंपाक बनवायचा आणि ती काय वेळ आहे का म्हटली कीर्तनाची, आणि कोण येणार कीर्तनाला? म्हटलं तुम्ही घेऊन तर बघा, फक्त एक करायचं, कीर्तन झालं का सगळ्यांना प्रसाद द्यायचा, म्हणजे जेवण द्यायचं. हा चालेल म्हटले, काय हरकत. आणि जेवण दिल्यानंतर जो समाज वाढला, 1000-1500 माणसं आमच्या गावात येत होती, ती 4000 झाली. का? जेवण मिळतंय म्हणून. आणि मायला ना तर घरी कामच राहिलं नाही बा. दिवसभर शेतात काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं
हातपाय तोंड धुवायचे, चहा प्यायचा आणि डायरेक्ट मंडपात येऊन बसायचं. कीर्तन झालं का पोटभर जेवण करायचं आणि आरामशीर जाऊन घरी झोपायचं. किती सोपं झालं पहा. नाही तर महिला मंडळाला 9 ते 11चं कीर्तन मिळायचं ऐकायला. ते स्वयंपाक करून गडबड करून जीव घालून भांडी भासणं घासून ते कीर्तनला यायचे. पण 7 ते 9 कीर्तन घेतल्यानंतर महिला मंडळाची संख्या वाढली आणि ती संख्या इथं सुद्धा वाढलेलीच आहे बरं का. आमच्याकडंच वाढली असं नाही, इथं सुद्धा तुम्ही पहा. एवढंच एक काय म्हणतात तुमच्या कोपरा कोपरा पुरुषांचा आहे म्हणजे सगळ्या महिला आहेत पुढं. सगळ्या महिला आहेत का? त्यांना स्वयंपाकाचा आराम मिळाला, स्वयंपाकाचं सुख मिळालं. इथं महाप्रसाद आणि शिवाय देवाचा प्रसाद आहे हा. इथं कोण नाही म्हणणार आहे कोणाला आणि तो बंदी काय नाही म्हणा. सगळ्यांना सगळे जेवढे येतील तेवढे. अरे मग एवढा समाज वाढल्यानंतर कार्यकर्त्यांचा सुद्धा उत्साह वाढला ना. कारण समाज जर कीर्तनाला नसतो तर कार्यकर्त्यांना तेवढा उत्साह नसतो. मग कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. उत्साह वाढल्यानंतर मग आता आपले पंक्ती. आता खर्चाचं काम आहे महाराज. आता तुमच्याकडे तरी समजा थोडं सोपं जेवण असते, भात आमटी केलं तर तुमचं काम झालं. पण आमच्याकडं मात्र जेवण फार भारी असतात आणि खूप खर्चाची कामं असतात. 4-4 हजाराला पण लोकांना जीव घालायचं म्हटल्यानंतर जवळजवळ लाखभर रुपये खर्च यायचा एका पंक्तीला. आणि इथं सुद्धा बराचसा खर्च येऊ लागला. पण लोकांना उत्साह वाढला समाज वाढल्यामुळं. मग लोक वर्गणी द्यायला लागले, पंक्ती द्यायला लागले. आणि आज तर अशी स्थिती आहे की कार्यक्रमाच्या पुढं सुद्धा आपल्या पंक्ती लोकांनी रिझर्व केलेल्या आहेत. पार मला 10-15 वर्षाच्या पंक्ती केल्यात आतापर्यंत. किती केवढा मोठा उत्साह वाढला. आणि त्यामुळं सगळ्या समाजाला कीर्तनं ऐकायला मिळाली, चांगले विचार ऐकायला मिळाले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गावोगाव असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे महाराज. कारण तुमच्या भागामध्ये पहिल्यापासून जवळजवळ परमार्थाची प्रतिकूलताच आहे. ती अनुकूलता होण्यासाठी असे कार्यक्रम गावोगाव झाले पाहिजे. नाहीतर एकटे कुर्णेकर बाबा त्या काळामध्ये काय करीत असतील पहा. त्यांनी कसे वारकरी जमवले, पंढरीची वारी सुरू केली आणि धोंडोपंत दादांच्या फडाशी संबंध ठेवला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला हा सगळ्यांना मार्ग मिळालेला आहे. आणि आपल्या गावाचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पांडुरंग बाबा यांना उपरती झाले आपल्या गावामध्ये कार्यक्रम व्हावा म्हणून त्यांनी सुद्धा हे प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाला एवढं मोठं भव्य आणि दिव्य स्वरूप आलेलं आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. आज तर टाळकरी पाहिलं तर असं वाटतं आपण पंढरपुरातच उभे नाही का. एवढे टाळकरी खेड्यापाड्यावर मिळणं कठीण आहे महाराज. पण खऱ्या अर्थाने कुर्णेकर महाराजांनी ही सगळी गँग जमवली पहा. हे सगळे तरुण पोर आहेत आणि काही परिसरातली माणसं आहेत, काही गावची माणसं आहेत. असा हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थाने साजरा होतो आहे. आता 4 वर्षांनी आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव करायचा आहे. त्या काळात तोपर्यंत आणखी टाळकरी वाढले पाहिजे आणि ते वाढण्याकरताच ही माझ्या मागे लाईन उभी. ही लाईन आहे ना, ही त्या काळातच टाळकरी तरुण होणार आहे. 2-4 वर्ष चांगली मोठाले होतील पहा. आता आज ही पोर आपल्या ठिकाणी उभी असलेली दिसतात. इतरही मुलांना उपरती होते का ते उभे राहिलेत, मग आपणही उभे राहू नाही का. मग ही मुलं पुढे शिकून तयार होतील. कोण वकील, डॉक्टर, इंजिनियर, कोण आमदार, नामदार, खासदार काय व्हायचे ते होतील. ते मला काही सांगता यायचं नाही. पण मी एक गोष्ट या मुलांच्या बाबतीत नक्की सांगू शकतो का ही मुलं पुढं जाऊन माणसं नक्की होती, नक्की माणसं होती. आणि आज समाजामध्ये माणसांची गरज आहे महाराज. समाज भरपूर आहे पण माणसं नाही. विढाला विढाला आणि म्हणून लहानपणापासून मुलांना परमार्थाचे संस्कार लावणं ही काळाची गरज आहे महाराज.
माणसं म्हातारपणे रडत बसतात, आमचा मुलगा दारू पितो, मला दररोज मारतो, सगळी इस्टेट विकून टाकली, मला मारायला निघाला, हे पुढं कळतं माणसाला. पण ज्यावेळेला सुरुवातीला लहान असताना त्या मुलांना खऱ्या अर्थाने परमार्थाचं वळण लावलं पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे, की जेणेकरून मुलं आईवडिलांना जीव लावतील. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार करण्याची गरज आहे. पालक संपत्तीला जपतात पण मुलांच्या संस्कृतीला जपत नाही. संपत्ती किती कमवा पण मुलांच्या ठिकाणी संस्कृती जर नसेल तर ती संपत्ती उडवायला त्या मुलांना फार थोडा काळ लागतो. महाराज, कुणीकडं कसा पैसा उडवून टाकतील याचा काही भरोसा नाही. स्वतःही करणार होतात, आईवडिलांनाही दुःख देतात आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाची वाताहत झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता तुम्ही कीर्तनातून पहिला बोध घ्या का लहानपणीच आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. आमच्या भागामध्ये श्रावणामध्ये प्रत्येक गावात एक ग्रंथ वाचला जायचा, प्रत्येक घरी वाचला जायचा. त्या ग्रंथाचं नाव पांडव प्रताप, नवनाथ, असे जे चांगले चांगले ग्रंथ, रामायण आहे, महाभारत आहे, असे ग्रंथ वाचले जायचे महिनाभर. आणि त्याच्यामध्ये एवढा बोध असायचा महाराज, लहान लहान मुलं सुद्धा बसायची, त्याला सुद्धा वाटायचं रामप्रभूंना आईवडिलांना किती जीव लावलं. रामप्रभू आईवडिलांच्या आज्ञा म्हणून 14 वर्षे वनाला गेले आणि खऱ्या अर्थाने त्यांचं वचन पूर्ण करून परत आले. म्हणजे आईवडिलांना किती जपलं पाहिजे, आईवडिलांची आज्ञा कशी पाळली पाहिजे, हे जिवंत उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल तर ते रामप्रभूंचे महाराज. आणि म्हणून रामप्रभूला बालपणी संस्कार झाले. आता ते अवतारित पुरुष होते पण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जे संस्कार झाले ते बालवयामध्ये झाले. तुम्हाला सांग, छत्रपती आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असायचे आणि जिजाऊ माता ओव्या गायचे. त्या ओव्यामध्ये भारताचं काय राजकारण चाललेलं आहे, मुस्लिम समाज आपल्याला किती त्रास देतो आहे, आपल्या आई बहिणींची कशी आबरू लुटतात, कसं लुटतात लोकांना, घराची घरं जाळतात, हे सगळं चित्र आणि त्या शिवाजी महाराजांच्या बालमनावर जिजाऊ मातेने उभं केलं मला. आणि किती लुटालूट आणि किती काय हे सगळं चित्र निर्माण केलं. आणि त्या काळात रामायण, महाभारत, नवनाथ, पांडव प्रताप हे ग्रंथ त्या काळात शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने सांगितले. आणि मग शिवाजी महाराज नंतर तयार झाले. महाराज कशाने तयार झाले? जिजाऊ मातेच्या संस्काराने आणि उपदेशाने तयार झाले. शिवाजी महाराज एकदम असे राजे झाले नाहीत, लहानपणापासून घडवलं महाराज. मग शिवाजी महाराजांपेक्षा खऱ्या अर्थाने जिजामातेला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण शिवाजी महाराज जे झाले ते जिजामातेमुळे झाले. जन्मही त्यांच्या पोटी झाला आणि संस्कारही त्यांच्यापासून मिळाले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मंदिरं राहिली, महाराष्ट्रामध्ये आपला समाज जिवंत राहिला. आता त्या काळामध्ये उत्तरेपासून जो मुस्लिम समाज घुसला तर डायरेक्ट मंदिरं पाडत पाडत पार तुळजापूरला येऊन ठेपलं. तुम्हाला सांग, इथं आल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे लोक रोखले आणि इथून पुढे अजिबात दक्षिण भारतात जाऊ दिले नाही. आणि म्हणून दक्षिण भारतात तुम्ही रामेश्वरला पहा, अनेक क्षेत्र आहेत महाराज, एवढी मोठमोठी मंदिर आहे की आपलं हार्द कळे सगळं गाव एका मंदिरात बसल. आणि सगळी दगडाची हेमाडपंथी मंदिर आहेत महाराज. ती सुद्धा जमीनदोस्त झाली असती पण केवळ शिवाजी महाराज म्हणून ती मंदिरही राहिली आणि तो हिंदू समाज सुद्धा जिवंत राहिला. विठाला विठाला. आणि म्हणून आपण 6 दिवस या ठिकाणी भगवंताची सेवा केलेली आहे. आता देवाकडे मागण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झालेला आहे. केदारलिंग महाराजांचं एवढंच मागायचं, देवा द्यायचं असेल तर एवढंच दे, माझ्या मुलाबाळांना चांगली सद्बुद्धी दे, ते योग्य मार्गाने आणि खऱ्या अर्थाने चालले पाहिजे, चांगल्या मार्गाने गेले पाहिजे. आणि असं जर मागितलं तर नक्की भगवान परमात्मा त्याला चांगली बुद्धी देईल आणि ते त्यांचे कल्याण करतील आणि आपले जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवाकडे जर काय मागायचं असेल तर मुलांवर चांगले संस्कार होऊ दे हे मागा. आणि दुसरी एक गोष्ट मागायची ती अशी का देवा
आतापर्यंत आम्हाला तुझी आठवण झालेली आहे, हा, पण इथून पुढे मात्र याचं विस्मरण होऊ नये, कारण विसरणे हा मानवाच्या ठिकाणी फार मोठा दोष आहे म्हणून विसरू नका. सगळ्याला विसरलं तरी चालेल, पण देवाला विसरू नका. विठाला कारण तुकाराम महाराज म्हणतात, जी माणसं देवाला विसरली त्यांच्या जीवनामध्ये काय हानी झाली ती पहा. विसरली तुकाराम महाराज म्हणतात, जी माणसं देवाला विसरली त्यांची नुकसान नाही झाली, हानी झाली. नुकसान कधीतरी भरून निघते, हानी कधी भरून जे असेल. समजा आपल्या घरातून एखादा माणूस वयोवृद्ध किंवा आयुष्य संपल्यावर गेला, ती हानी झाली महाराजच्या काळाची. ती हानी परत भरून निघल का? तुम्हाला जिवंत होऊ शकतो का? बरं नाही. समजा भरपूर पाऊस पडा, आपलं भात सगळं वाहून गेलं, यंदा वाहून गेलं तरी पुढल्या वर्षी येईल का नाही? ती नुकसान आहे महाराज, ती भरून निघत असते. पण हानी झालेली कधी भरून निघत नाही. मग आपण जर देवाला विसरलो तर आपले नुकसान नाही होत, हानी होते. कधी भरून न येणारी हानी होते. काय हानी होते? पचतील खाणी 84 लक्ष योनीमध्ये माणसं फिरत राहतात. या योनीतून त्या योनी, त्या योनीतून त्या योनीमध्ये. मनुष्य जन्म संपला की त्याने ते जे केले आयुष्यामध्ये त्याप्रमाणे त्याला ते भोगावं लागतं. आणि 184 योनीमध्ये प्रत्येक योनीत त्याला एक योनी कोटी फेरा. आता एक कुत्र बसले पहा माझ्या मान, काहीतरी त्याला संस्कार आहेत महाराज. त्याला आजही आठवण आहे परमार्थाची, पण थोडं वर्म चुकलं कुत्र्याचा जन्म. पण ते पंढरपूर पासून महाराजांच्या दिंडीत आहे. ते इथलं नाही आलं कुठलं, हे कुत्र पंढरपूरचं आहे. आणि दिंडी पाहिली महाराजांची, ते घुसलं ना त्या दिंडीत आणि पुन्हा बाहेर निघालच नाही. जिथं ते प्रदक्षिणा गेली दिंडी, तर हे कुत्र वाळवंटात जाऊन बसलं. आणि परत दिंडी यांची तिथं चंद्रभागेवर गेल्याबरोबर पुन्हा मिसळलं त्यांच्यात. आणि पुन्हा ते कुत्र इथं आले बा. आणि इथं आल्यावर असं खाली बसलं नाही, वर बसले बा, सिंहासनावर बसले. काय त्याला अधिकार मिळालाय बा? परमार्थ केल्यानंतर कुणाला काय अधिकार मिळेल हे सांगता येत नाही महाराज. त्याला संस्कार आहे, त्याने मागच्या जन्मामध्ये परमार्थ केलेला आहे. पण कुठंतरी चुकली, या वर्म फेरा पडे, कुठंतरी काहीतरी त्याचं वर्म चुकले. पण तेवढे संस्कार त्याच्या डोक्यामध्ये अजून आहे का वारकऱ्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. कारण संगतीत राहिल्यानंतर आपला उद्धार होतो. चांगल्याची संगत धरली पाहिजे. पुढं भाग येणारच येतो. तर माणसाने विसरू नये, बऱ्याचशा गोष्टी माणसाने विसरू नये. आपल्यावर जीवनामध्ये कोणी काय उपकार केले याची सुद्धा माणसाने जाणीव ठेवली पाहिजे.
आई वडिलांनी आपल्यावर किती उपकार केले त्याची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे. पण माणसं विसरतात. आई वडील म्हातारे होतात आणि हे मात्र मोठ्या वद्यावर मकार पैसा कमायचा आणि तारुण्य असतं सगळं. त्यांना त्याचे काय त्याच्या पुढं सगळे धुंद झालेले असतात. ते महाराज धुंद झालेले असतात. त्याला कोणी आई वडील दिसत नाही, त्याला नातेवाईक दिसत नाही, चांगली माणसं दिसत नाही, साधू संत दिसत नाही. तो त्याच्या आणि मगरुरीमध्येच असतो. त्याला कळतं पण कधी कळतं, म्हातारपणी कळतं. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाराची वेळी राहते निराळी रांडापुरी सकळ. ज्या वेळेला कळायचं त्यावेळेला कळत नाही आणि नको त्यावेळेला कळूनही काय उपयोग होत नाही. मला एकाला गीता वाचायची आणि खऱ्या अर्थाने इच्छा झाली. तो बाजारात गेला, गीता ग्रंथ विकत आणला, स्नान केलं आणि सकाळी गीता वाचायला बसला. त्याचं वय होतं 80 वर्षाचं. चष्मा लावला आणि गीतेचा श्लोक वाचू लागला. आता त्याला श्लोक सुद्धा दळ वाचता येत नसतील, पण आपल्याला त्याने केली बा सुरुवात. तेवढ्यामध्ये त्याचा छोटासा नातू त्याच्याजवळ असा लोडबुड करायला लागला. म्हाताराने चष्मा वर केला आणि विचारलं, कोण रे तू? नातू म्हटला, बाबा तुम्ही मला ओळखलं नाही का? म्हणजे कोण? म्हणजे तुमचा नातू आहे मी बाळ्या. मला सांगा, ज्या म्हाताऱ्याला नित्य सानिध्यामध्ये राहणारा नातू ध्यानात राहत नाही, तो आता गीतेचा अधिकारी राहिलाय का? वेळ निघून गेली. माणसाला वेळेत कळालं पाहिजे. एकाला वाटलं देश सेवा करण्याकरता, समाज सेवा करण्याकरता, परमार्थ करण्याकरता ब्रह्मचारी राहिलो असतो तर बरं झालं असतं. पण कळालं केव्हा? 6 मुलं झाल्यावर. गेली वेळ निघून. वेळेत कळालं पाहिजे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. देवाचं स्मरण करा, देवाला विसरू नका. विसरणे हा फार मोठा दोष मानवाच्या ठिकाणी आहे. नाहीतर तेवढा विसरणे हा जर दोष आपल्या ठिकाणी नसता तर आपण प्रत्येक जण देव आहोत. महाराज काय सांगू तुम्हाला, प्रत्येक जण देव आहे. मी वासुदेव तत्त्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्या संता, तुझा नाही अनेक मागुता का. मी वासुदेव, मी स्वतः वासुदेव आहे. वासुदेव म्हणजे परमात्मा, वासुदेव म्हणजे परब्रह्म. प्रत्येक जण देवाचं स्वरूप आहे महाराज. प्रत्येक जण देवाचं स्वरूप आहे. पण आपण त्या आपल्या स्वरूपाला विसरलो. विसरली तया थोर झाली आणि बसतील खाणी 84च्या. म्हणून तुकाराम महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितलं, सगळं विसरा. इथं किती घरं बांधली, इथं किती शेती घेतली, इथं किती आपण पैसा कमावला, इथं किती श्रीमंत झालो, सगळं विसरा. कारण हे सगळं इथंच राहणार आहे. काही आपल्या बरोबर येणार नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडापोरे सकळ. मुलं बाळ बायका सगळं महाराज इथंच राहते. काही आपल्या बरोबर येत नाही. फक्त आपल्या बरोबर 2 गोष्टी येत असतात. आयुष्यामध्ये चांगलं केलेलं काम, आयुष्यामध्ये केलेलं चांगलं कर्म आणि आयुष्यामध्ये केलेलं वाईट कर्म. वाईट कर्म असेल तर ते आपल्या बरोबर येतं. त्या वाईट कर्माचं फल वाईटच मिळाल्याशिवाय राहत नाही महाराज. हे पक्क ठरलेलं आहे. इथं किती काळा बाजार चालल, पण यमाच्या जवळ काळा बाजार चालत नाही. किती मोठा असू द्या, फार जगाचा मालक जरी असला तरी त्याला तीच गती महाराज. एक गेला जगाचा मालक कोण? कोण? सिकंदर. सिकंदर असा योद्धा होता महाराज. तो राज्य जिंकत पुढे 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 चाललेला आहे. आणि आता 4-2 राज्य शिल्लक राहिली होती जिंकायची. तेवढ्या तो आजारी पडला. भयंकर ताप आला, थंडी वाजून आली, थडथड. आता जगाचा मालक सिकंदर राजासारखा राजा, त्याने अनेक डॉक्टर
अनेक दुरुस्त करणारी जी माणसं आहेत त्या काळची त्यांना बोलावलं. त्या काळी फार फार तंत्रज्ञान भारी होतं महाराज. वैद्य अतिशय चतुर असायचे. एक तर वैद्य असा होता, इथं इथं दोरी लावायची नाडीला आणि त्याने ती दोरी कानाशी लावायची. तिथं कळायचं त्याला काय झालं याच्या. आता पर हात धरून बी पाहतात, पुन्हा कानात ते काय असते ते घालूनही पाहतात, काहीच कळत नाही महाराज. मोठं आवड झाले. चतुर वैद्य, एक खास वैद्य होता, खास वैद्य. तो आला, त्याने चेक केलं, नाडी चेक केली. सांगितलं राजा, तू कितीही जरी उपचार केले तरी 4 दिवसाच्या पुढे तू जगणार नाही. काय कोणाकडून उपचार करून घेऊ नको, कोणाला बोलू नको, काही 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 करू नको. आता 4 दिवसात तुला काय देवाचा दावा करायचा तेवढा कर, देवाची प्राप्ती करून घे, तरच तू खऱ्या अर्थाने खरा सक्सेस झाला जीवनामध्ये. नाही तर एवढं जग कमवून सुद्धा तुला काही उपयोग झाला नाही. काय त्या राजाला पश्चाताप झाला. आयुष्यभर लढाया केल्या, सगळं जग जिंकलं आणि शेवटी या आजारातून आपल्याला वाचवण्याकरता एकही कामाला आलं नाही. एकही राज्य कामाला आला नाही, एकही पुढारी कामाला आला नाही, एकही राजा कामाला आला नाही. आणि तो असा हळहळ करू लागला, रडू लागला. 3 दिवस 4 दिवस रडत होता. शेवटी त्याचं आयुष्य संपलं आणि यमदूताने त्याला घेऊन गेले. वारला, तो गेला, त्याचा देहांत झाला. पण देहांत होण्याच्या अगोदर त्याला कळालं होतं आपण आणख्या दिवशी मरणार. त्याने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी, बाजीची प्रेत यात्रा काढायची ना, ती अशी काढायची. म्हणजे कशी? मला ताटीवर असं बांधा म्हणले, हात दोन इकडं दोन करून बांधा, हात असं बांधा म्हणले ताटीवर. एका बाजूला सगळं सैन्य ठेवायचं आणि एका बाजूला सगळी संपत्ती ठेवायची. अशी प्रेत यात्रा काढा. आणि अशी प्रेत यात्रा त्याच्या इच्छेप्रमाणे निघाली. एका बाजूला त्याने कमवलेलं सगळं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला सगळी संपत्ती. काय सोनं नाणं डाग दागिने पैसा काय जे असेल ते सगळं डाव्या हाताला उजव्या बाजूला सैन्य. आणि ती अशी मोठी थाटामाटात त्याची प्रेत यात्रा निघालेली. समोरून एक गुरु शिष्य आले. तो शिष्य सांगतोय गुरु महाराजांना, महाराज पहा, सिकंदराने सगळं जग जिंकलं आणि आता जाता जाता सगळ्या लोकांना सांगतोय की मी पहा हे सैन्य कमवलं, एवढी संपत्ती कमवली आणि हे लोकांना दाखवतोय त्याचं कमवलेलं. महाराज म्हणले, नाही, तसा त्याचा अर्थ नाही. म्हणले, मग काय अर्थ आहे? तो जगाला हा संदेश देतो की मी माझ्या विषयामध्ये एवढं सोनं कमवलं, संपत्ती कमवली, सत्ता कमवली, सैन्य कमवलं, पण शेवटी जाताना या सोन्याचा, या संपत्तीचा मृत्यूपासून सोडवण्याकरता मला काही उपयोग झाला नाही. आणि एवढं मोठा फार सैन्य जगाला जिंकणार, त्या सैन्याचाही मला मृत्यूपासून सोडवताना काही उपयोग झाला नाही आणि मी असा मोकळ्या हाताने चालतो. तर शिष्य म्हटला, महाराज खरंच आहे, त्याची इच्छा ठीक आहे, लोकांना दाखवतोय तो, मी एवढं कमवून सुद्धा मी मृत्यूपासून सुटलो नाही, तर तुम्ही काय सुटणार आहेत महाराज? नाही, कोणी सुटू शकत नाही. पण एक सुटला, कोण? भगवंत भक्त, ज्याने भगवंताचं सतत स्मरण केलेलं आहे, सतत नामचिंतन केलेलं आहे, भगवंताशी अनन्य राहिलेलं आहे, भगवंताची वारी केलेली आहे, भगवंताची भक्ती केलेली आहे, तो मात्र या मृत्यूपासून सुटला. मग तेथे न तळे काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, पुढे संचित जाईल काही, तुका म्हणे तै यमात्या. पण ज्याने भक्ती केली तो मात्र या गोष्टी टाळू शकतो, तो कारण देवाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून कोण देवाला प्राप्त झाला? ज्याने आयुष्यभर देवाचं स्मरण करून भक्ती केली. आणि म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागताना म्हणतात, देवा द्यायचं असेल तर हेच द्या.
तुकाराम महाराज देवासमोर उभे राहिलेले आहे तर म्हणतात देवा मला जर काय द्यायचं असेल तर एकच द्या हेची सकारात्मक सांगतात हे दान द्या असं तुकाराम महाराज म्हणत नाही हेच पाहिजे मला दुसरं चालणार नाही हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा आता वास्तविक पाहिलं तर साधू संत देवाकडे काय मागत नाही पण कारण मागणारा देवाला आवडत नाही मागणारा संतांना आवडत नाही आणि मागणारा समाजाला आवडत नाही विठाला विठाला जे मागतात ना खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन व्यर्थ आहे महाराज मग काही मागू नये का मागू नये कारण देवाने आपल्याला जेवढं द्यायचं तेवढं देऊन ठेवलेलं आहे एक तर 2 डोळे चांगले दिलेले आहेत 2 कान चांगले दिलेले आहेत त्यानंतर 2 हात दिलेले आहेत 2 पाय दिलेले आहेत सांगा बरं काय कमी आहे आपल्याकडे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख दिले तू सोडसे नारायण नाशे जीवन दिले इंद्रिय हात पाय कान पहा तुम्ही आपल्याला डोळे दिले कान दिले पाय दिले हात दिले त्यामुळं आपल्याला त्याचं महत्व कळत नाही पण ज्यांना एखादं इंद्रिय नसू द्या काय फजिती होती महाराज एका माणसाला देवाने फक्त कान दिले नव्हते म्हणजे कान होते पण ऐकायला येत नव्हतं तो ठार बाहेर रानात मेंढ्या चारत असताना त्याची एक मेंढी चुकली त्या मेंढीला शोधण्याकरता तो इकडे तिकडे पाहत असताना त्याला एक पाणी काढणारा मोटकरी दिसला तर तुम्हाला मोठा कळणार नाही तर काय ते कसं पाणी काढायचं ते कळणार नाही जाऊ त्याचा काय फक्त पाणी काढण्याचं साधन होतं तेवढं आता त्याचा पंप आले पण त्या काळात मोठा होता तो मोटकरी मोठ हाकत होता पुढे गेल्यानंतर ती मोठ रेचवायची पुन्हा माग घ्यायची ती बैल पुन्हा पुढे जायची तो मेंढ्या चुकलेला माणूस त्या माणसाजवळ आला त्या मोटकऱ्याजवळ मोटकरी दादा माझी एक मेंढी चुकली तू इकडे आलेली पाहिली का आता ज्याची मेंढी चुकली होती ना तो बाहेरच होता आणि ज्याला विचारलं तो सुद्धा बाहेरच होता तो काय विचारतो याला काय कळलं पण याने बैलांना मारण्याकरता चाबूक वर केल्याबरोबर या मेंढपाळाला असं वाटलं या बाजूला मेंढी गेली असं सांगते त्या बाजूला पाहिल्याबरोबर ती मेंढी सापडली येऊ का येऊ त्याला वाटलं वा 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 काय मोठ करायचे उपकार आहेत आपल्यावर ती मेंढीच घेऊन निघाला कारण ती मेंढी होती लंगडी आणि ती काय बकरा त्याच्या मेंढीच्या मागे राहायची चला म्हणलं आता या मोटकऱ्याला देऊन टाकू आला मोटकऱ्याजवळ शाळेला मोटकरी दादा तुम्हाला माझी मेंढी सापडून दिली मी त्याबद्दल तुला ही मेंढी बक्षीस देतो तू याचा स्वीकार कर तो मोटकरी म्हणला सकाळपासून इथून अजिबात कुठं गेलो नाही तुझी मेंढी पाहिली नाही तुझी मेंढी मोडली नाही मी कस काय भरून दे हा काय म्हणतो तुला बक्षीस देतो तो म्हणतो कस काय भरून दे बरं आहे का ताई लागलं गावाचं भांडण चला म्हणले आता गावामध्ये भांडण मिटवायला रस्त्याने जात असताना घोड्यावर एक बसून मनुष्य तिकडून येत होता एकाने त्याला लगाम धरला त्या घोड्याचा सांगितलं माझी मेंढी याने सापडून दिली म्हणून मी याला बक्षीस देतो आणि हा म्हणतो मी काय भरून देणार नाही आता आमचं भांडण मिटवा म्हणते तुम्ही आता तो जो घोड्यावर बसला होता तो सुद्धा बाहेरच होता
तो म्हटला तुम्ही किती जरी म्हटले हे घोड चोरी करून आणलेलं आहे, पण चोरी करून आणलेलं नाही, हे कालच मी बाजारावर विकत आणलेलं आहे. कोण काय म्हणते कोणाच कोणाला काही तपास नाही. कानडीने केला मराठा भ्रता, एकाचे उत्तर एका नाही. एका कर्नाटक महिलेने महाराष्ट्रीयन मराठी आणि मुलगा मालक म्हणून पसंत केला. लग्न झालं आणि घरामध्ये ती बोलायची कानडी आणि हा बोलायचा मराठी. ती काय म्हणते याला कळत नसेल, हा काय म्हणतोय तिला कळत नसेल. सारखी भांडणं करत चालायचं. तशा त्यांची सारखी भांडणं सुरू झाली. चला म्हटलं आता गावात जाऊन भांडण मिटवलं. तिथला जो प्रमुख भांडण मिटवणारा होता ना, त्याला 2 पत्न्या होत्या. आता 2 पत्न्या करणं हे शास्त्राच्या दृष्टीने मी बंधनकारक आहे आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा बंधनकारक आहे. मला द्विभार्या प्रतिबंधक कायदा आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. तर त्या 2 महिला होत्या, त्यांचं दोघींचं सकाळी कडाक्याचं भांडण झालं. त्या दोघींना त्या ग्रस्तांनी हाकून दिलं. तो एकटा चिंताक्रांत आपल्या वाट्यावर बसलेला आहे. तेवढ्यामध्ये तिघांची दिंडी आली. एकाने सांगितलंय पा माझी मेंढी याने सापडून दिली म्हणून मी बक्षीस देतोय. तो म्हटला मी मोडलीच नाही तर भरून कसं काय देणार. आणि तो घोड्यावाला म्हटला घोड मी कालच बाजारावर आणले, भरून कसं देणार. चोरीचं नाही म्हटलं, मी विकत घेतलेलं आहे. तिघांचं हे संभाषण त्या ग्रस्ताने ऐकलं. तो सुद्धा बाहेरच होता, बाहेरांची माळच टाकली. तो म्हटला हे पा तुम्ही तिघेच काय संपूर्ण गाव जरी जमा होऊन या ठिकाणी आला तरी मी आता त्या दोघींना घरात घेणार नाही. काय आहे का वेळ कोणाचं कोणाला काय दिलं नाही देवाने, फक्त कान दिले नाही, फक्त कान दिले नाही. आपल्याला तर सगळे इंद्रिय दिले, कान दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले. अहो एक इंद्रियाची पैशामध्ये किंमत होणार नाही महाराज. किती रुपये दिले म्हणजे तुम्ही तुमचा डोळा काढून द्या, नाही देणार मला. कोट्यावधी रुपये जरी दिले तरी तुमचा डोळा काढून तुम्ही देणार नाही. अब्जावधी रुपये जरी दिले तरी तुमचा पाय काढून देणार नाही, हात काढून देणार नाही, अजिबात नाही महाराज. अमूल्य किमतीची ही इंद्रिय. कळतं का आपल्याला? काही कळत नाही. आणि म्हणून त्याचा दुरुपयोग करतो आपण. डोळ्याने पाहून ते पाहतो, पायी जाऊन तिकडे जातात आणि हात करून ते करतात. आणि खऱ्या अर्थाने मग डोळे लवकर निघून जातात, गुडघे लवकर दुखायला लागतात आणि सगळीच इंद्रिय थकून जातात. जागेवर बसतो, काही करता येत. आता तिकडं पावा तिकडं गुडघे कमरा मनके सारख्या तक्रारीत महाराज, सारख्या. त्यात पुरुषांपेक्षा महिलांची तक्रार जास्त या बाबतीत. तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही करा काम, पण निदान तुमच्या तब्येतीला सांभाळून करा. किती काम केलं माहिती तुम्ही जगात मोठेवर सांगा बरं. नाही, तब्येत महत्वाची आहे, काम नंतर आहे. तब्येत सांभाळणं अतिशय गरजेचं आहे महाराज. तुम्हाला जो कमरेचा, मणक्यांचा, गुडघ्यांचा जो आजार झाला ना, त्याचं कारण तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियम खाल्लं पाहिजे तर हे गुडघे सगळं बंद होणार आहे, दुरुस्त होणार आहे. कॅल्शियम कशात आहे? गुळामध्ये कॅल्शियम आहे, शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आहे, तेलामध्ये कॅल्शियम आहे. तुम्हाला सांगतो ते कॅल्शियम पोटात गेलं पाहिजे. पूर्वीची माणसं गुळाचा तेलाचा काला करायची भाकरी सोडून आणि तो काला खायचा. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी खोबऱ्याचं एक पोतं भरलेलं असायचं आणि खारकांचं एक पोतं भरलेलं असायचं. ज्याला वाटलं त्यांच्या खारकात खोबरं घ्यायचं आणि खुशाल खायचं. खारीक खोबऱ्यामध्ये एवढं कॅल्शियम आहे तर काय विचारू. मग असे पदार्थ जर तुमच्या पोटामध्ये गेले तर तुमचं शेवटपर्यंत गुडघे दुखणार नाही, शेवटपर्यंत तुमचं मणके दुखणार नाही, कंबर दुखणार नाही. या चांगल्या गोष्टी खा आणि दररोज सकाळ संध्याकाळ चाला तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही. मागच्या वेळेला सांगितलं होतं. बरेचसे लोक चालायला लागले आता. ह्या वाड्यात लोक चालतात सकाळच्या पारी आणि चाललं पाहिजे. मला आमच्या भागामध्ये बऱ्याचशा महिलांचे गुडघे दुखणारे चालण्यामुळे राहिले. विठाला विठाला विठाला
भगवंताने एवढे आपलं सुंदर इंद्रिय दिलेले आहेत, केवढे मोठे उपकार आहे महाराज. हा जीव सुद्धा देवाने दिले आपल्याला. जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. जीवन दिला नसतं आपल्याला तर देहच कसला. जीव दिला देवाने म्हणून आपला हा देह मिळालेला आहे. आणि म्हणून त्याचं चिंतन करा. त्याचे मोठे उपकार आहेत आपल्यावर. जीव द्यायचं सुद्धा त्याच्या हातात आहे, जीव घ्यायचं सुद्धा त्याच्याच हातात. आपला तो विचारला नाही जीव घेताना. अरे आपलं जे ठरलेलं आहे ना ते बरोबर त्यावेळेला माणूस निघून जातो. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जीव आहे, जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत आपलं शरीर चांगल्या स्थितीत आहे, तोपर्यंत आळंदी पंढरीची वारी करा, परमार्थ करा आणि खऱ्या अर्थाने देवाला विसरू नका. देवाचं सतत चिंतन करा. काय होईल? हे जे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जर आपल्या ठिकाणी भगवंताची आठवण राहिली तर निश्चित आपण भगवंताचे गुणगान करू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला जर तुमचा सतत आठव राहिला, तुमची आठवण राहिली तर तुमच्या गुणांचं वर्णन करीन. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गुण गाईन आवडी तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देवा जर तुमची आठवण मला राहिली तर मी तुमच्या गुणांचं अखंड वर्णन करेल. गुण गाईन आवडी. आणि ते गुण कसं गाईल? आवडीनं गाईल. आपण परमार्थ करतो पण सवडीनं करतो, आवडीनं करत नाही. असं आहे. परमार्थाला सवड नसली तरी चालेल पण आवड पाहिजे महाराज. आवड जर असेल तर कोणत्याही कामात माणूस असू द्या तो भगवंताचं चिंतन करील. विठाला विठाला. आणि म्हणून आवड निर्माण झाली पाहिजे. देवाची कृपा असल्याशिवाय देव आवडत नाही. आणि ती कृपा होण्याकरता देवाची प्रार्थना करावी लागते. काय प्रार्थना करावी लागते? श्री अनंत मधुसूदना अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना घना विनाश तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये ही प्रार्थना केलेली. हा अभंगच आहे पूर्ण पहा तुम्ही. अशी जर देवाला प्रार्थना केली ना, देव नक्की आपल्याला आणि खऱ्या अर्थाने आवड आपल्या अंतःकरणामध्ये देवाबद्दल निर्माण करेल. प्रेम देवाचे हे देणे. प्रेम दुसरं कोणालाही देता येत नाही महाराज, फक्त भगवान परमात्मालाच देता येत. आपलं प्रेम एकमेकाला जे आपण देतो ना ते लटकं असतं, लटकं तेवढ्या पुरतं. ते खरं प्रेम नसतं महाराज. खरं प्रेम
आपला देव देऊ शकतो. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने देवाची प्रार्थना करावी, त्याच्या गुणांचं वर्णन करावं. कसं वर्णन करावं? आवडीनं वर्णन करावं. आवड का सांगितली या ठिकाणी? कारण आवडीमध्ये गुण दिसत असतात आणि अनावडीमध्ये दोष दिसायला लागतात. आवड जर असेल तर दोषांचे गुण दिसतात आणि अनावड जर असेल तर दोषांचे गुण दिसतात आणि अनावड जर असेल तर गुणांचे दोष दिसायला लागतात. आता एक छोटासा मुलगा होता बरं का, बारीक मुलगा होता, अगदी रंगाने काळा सावळा, पुढं पोट आलेला अगदी देहभऱ्या पोटाचा, आणि त्याच्या दोन्ही डोळ्यातून कायम गंगा येऊन अखंड वाहत होत्या, दोन्ही नाकातून आणखी 2 नद्या वाहत होत्या बरं का. आणि पुढे हा 4 नद्यांचा संगम गंगासागरमध्ये तोंडात. त्याला पाहिल्याबरोबर वांती व्हावी असा हा मुलगा. पण मला सांगा, त्याच्या आईला वाटतं का असल्या मुलावर माझ्या हाताने माती लोटावी, तो मरून जावा असं वाटतं काय? जर असं वाटलं ती आईच कशाला म्हणून, ती आईच नाही मारा. कसं जरी असलं तरी तो मुलगा तिला अतिशय प्रिय असतो आणि ती ज्याला त्याला म्हणत असते, हा माझा सोन्याचा तुकडा आहे. आता सोन्याचा तुकडा आहे, अहो एकही गुण त्या मुलाच्या ठिकाणी धड नाही, ही म्हणते मग सोन्याचा तुकडा आहे. का सांगू का? त्या मुलाच्या ठिकाणी एकही गुण धड नसताना ती म्हणते सोन्याचा तुकडा. याचा अर्थ असा आहे की त्या आईला त्या मुलाच्या ठिकाणी असणाऱ्या आवडीमुळं त्या मुलाच्या दोषांचे गुण दिसायला लागतात आणि म्हणून म्हणते हा सोन्याचा तुकडा. याच्या उलट एखादा चांगला दरबारी गाणारा, सुंदर गायन चालले, पण ज्याला त्या गायनाची आवड नाही, ज्याला त्यातलं काही कळत नाही, ती माणसं म्हणतात पहिला रेडिओ बंद करा, नको ती बंद. बरं आहे का ते? अहो जगातला 1 नंबरचा गायक, दरबारी गायक, ऐकतच राहावं असं गायन, आणि ज्यांना त्यातलं काही कळत नाही ना ते म्हणते ती बंदच करून टाकावं. गायन म्हणजे गुण आहे मा, पण ज्याला त्या गुणातली अक्कल नाही, कळत नाही, ती माणसं म्हणतात त्याने ते गायन बनबनीत काढलं. म्हणून आवड महत्वाची आहे. आवड जर असेल तरच खऱ्या अर्थाने दोषांचे गुण दिसायला लागतात, गुणांचे गुण दिसायला लागतात. भगवान परमात्मा अनंत गुणाची खान आहे. भक्ताला त्या सगळ्या गुणांचे गुणच दिसले पाहिजे, दोष दिसू नये. म्हणून भक्ताच्या ठिकाणी आवड असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. आवडी विठ्ठल गायचे एकांती, अलभ्यते येते लाभ घरा. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आवड फार महत्वाची. आवड असेल तर सवड होत असते. आता तुम्हाला कीर्तनाची आवड आहे म्हणून तुम्हाला सवड झाली, म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. तुम्हाला आवडच जर नसेल तुम्ही घर सोडलंच नसतो, पण आवड निर्माण झाली. तसं भगवंताचे गुणगान करण्याकरता आवड पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गुण गायीन आवडी. आणि भगवंताचे आवडीनं गुणगान करणं हेच माझ्या आयुष्यातलं अंतिम साध्य आहे. यापेक्षा मला काहीही मिळवायचं नाही. कारण यापेक्षा जे मिळवतो आपण ते सगळं लयाला जातं, त्याचा शेवटी काही उपयोग होत नाही. पण जेवढे आपण भगवंताचे गुणानुवाद गाऊ, भगवंताचं नामचिंतन करू, भगवंताचे सख्यत्व करू, भगवंताचं प्रेम संपादन करू, ते मात्र शेवटी आपल्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांना हे शेवटी कामाला आलं. महाराज गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. भगवंताने विचारलं तुकोबा, अहो तुम्ही सगळे परमार्थच मागायला लागला,
दुसरं काहीतरी मागा ना, राज्य मागा, त्रिलोक्याचं राज्य मागा, स्वर्गाचं राज्य मागा, माझं वैकुंठ घ्या. पण हे काय मागताय? प्रेम ध्यान आठवण राहिली पाहिजे. हे कशा करतात? तुकाराम महाराज म्हणतात, मला दुसरं काहीच नको. न लगे लगे मोक्ष अवघड चाल म्हटले तुम्ही सगळे. याचा अर्थ असा आहे, आपल्याला 50 वर्षी सुवर्ण महोत्सवाला एवढे टाळेकरी असले आपलं काम झालं. बस फक्त एवढे दररोज हजर राहायला पाहिजे. आता तुम्ही आज आला तेवढ्या मोठ्या संख्येने, पण 6 दिवस मात्र जरा थोडे टाळकऱ्यांची संख्या कमी होती. पण आज मात्र महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, म्हणजे आपल्या कुर्णेकर महाराजांचा हा सगळा समाज महाराज त्यांनी जमा केलेला आहे. मिळविली मांदी वैष्णवांची, नाही का विठोबार कुमार. याला वाटलं कीर्तन संपलं आता चालेल, आतापर्यंत निवांत झोपलो आता माझ्या पाठी. काय पूर्वजन्माचं स्मरण असाल या कुत्र्याला, आणि नक्की केदारलिंग महाराजांचा काहीतरी त्याचा संबंध असला पाहिजे, या भागाचा तरी संबंध असला पाहिजे. म्हणून त्याला ती या योनीमध्ये सुद्धा, कुत्र्याच्या जन्मामध्ये सुद्धा त्याला ती आठवण राहिलेली आहे. आणि म्हणून मागचं ऊन फेडण्याकरता, अपूर्ण राहिलेला परमार्थ पूर्ण करण्याकरता तो पंढरपुरावनीत आलेला आहे. पंढरपुरावून आला इथं लक्षात ठेवा, नाही ते भटकी जात आहे, कुणीकडे जाण्याचा भरोसा नाहीच हल्लो. आणि कीर्तनात नाही बसला आतापर्यंत. तर असा हा अतिशय देखणा दृष्ट लागेला असा उत्सव आपण करता. आपला सर्वांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने आपलाही जन्मजन्मी असाच सोहळा आपल्या गावामध्ये व्हावा. आता दीपोत्सवाचा सोहळा आहे. तुम्हाला जर संगती करायची असेल तर केवळ संत आहेत महाराज, सज्जन आहेत,
चांगल्या माणसाची संगती करा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत संगती सदा. सदा म्हणजे अखंड संतांच्या संगतीमध्ये आम्हाला वास्तव्य करू द्या. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं जायचं संतांना पाहायला? संत तुमच्या घरी आहेत. तुम्हाला सांगतो हा, प्रत्येकाच्या घरी संत आहेत. हा, तुम्हाला जर तुकाराम महाराजांची संगती करायची असेल ना, तुमच्या घरी गाथा ठेवा आणि त्या गाथ्याचं पारायण करा दररोज. अभंग वाचणं म्हणजे तुकाराम महाराजांची संगती आहे. ज्ञानेश्वरी ठेवा. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं म्हणजे ज्ञानोबारायांची संगती केल्यासारखं आहे. नाथबाबाचा भागवत ठेवा. भागवताचं पारायण करणं म्हणजे आपला नाथ महाराजांची संगती मिळते. निळोबरायांचे अभंग वाचा, निळोबरायांची संगती मिळते. ज्या ज्या संतांची तुम्हाला संगती करायची त्यांचे ग्रंथ वाचा, निश्चित त्यांची संगती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत संगती सदा. सदा म्हणजे अखंड. देवाने विचारलं तोपर्यंत तुम्हाला एवढा करता जन्म घ्यावे लागतील, गर्व असं दुःख सहन करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात चालेल. तुका म्हणे गर्भवासी तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमची सेवा जर घडत असेल, तुमचं चिंतन जर घडत असेल, तुमची आठवण जर माझ्या अंतःकरणामध्ये राहत असेल तर मला दुसरं काहीच नको. सत्ता नको, संपत्ती नको, संतती नको, फक्त संताची संगती दे. ती सर्व घडत असेल, संत संग जर घडत असेल तर मी गर्भवास सुद्धा सहन करायला तयार आहे. म्हणून तुकाराम महाराज तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुणगाई नावडी हीच माझी सर्व जोडी. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा.